शेळीला गरिबाची गाय म्हटलं जाते आणि HARC संस्थेद्वारे निराधार आणि गरजू लोकांना शेळी आणि कडूचे वाटप केले जाते. तर या शेळीला गरिबाची गाय का म्हणतात आणि शेळी पालनने कसा त्यांच्या जीवनात बदल होऊ शकतो? चव्हाण सर, त्याबद्दल थोडं माहिती द्या. निश्चित सर, शेळीला गरिबाची गाय म्हणतात कारण शेळी पालन हा जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर अतिशय तुटपुंज अशा बजेटमध्ये, म्हणजे तुम्ही अवघ्या 15-16 हजारापासून ते 20,000 पर्यंत जरी बजेट असेल तरी तुम्ही शेळी पालन व्यवसायाला सुरुवात करू शकता. शेळीपासून मिळणारे जर उत्पन्नाचा जर विचार केला तुम्ही तर शेळीपासून आपल्याला अतिशय उत्कृष्ट असं आयुर्वेदिक असणारं दूध, जे औषध म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं. त्याचबरोबर शेळी ही दर वर्षाला 2 वेळा पिले देते आणि प्रत्येक वेळेस ती कमीत कमी 2 पिले देते. त्यामुळे वर्षभरात एका शेळीपासून आपल्याला 4 ते 5 पिले आपल्याला मिळतात. त्याचबरोबर शेळीपासून मिळणारं लेंडी खत हे अतिशय उत्कृष्ट असं खत आहे, जे शेतीमध्ये त्याचबरोबर मत्स्य व्यवसायामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने वापर केला जातो. त्याचबरोबर शेळीपासून मिळणारी पिलं ही जर वर्षभरात 4 पिलं जरी तयार झाली तरी ही पिलं लगेच दुसऱ्या वर्षी त्यामध्ये ज्या काही फिमेल गोड्स आहेत, ज्याला आम्ही पाट म्हणतो, आणि मेल गोड्स ज्याला आम्ही बोकड म्हणतो, तर बोकड हे विक्रीसाठी असतं, ज्याचा सामान्यतः मांस मिळवण्यासाठी उपयोग केला जातो. तर त्यातली जी पाट आहे ती लगेच 1 ते 1.5 वर्षानंतर परत तिलाही पिले व्हायला सुरुवात होतं. म्हणजे एक जर शेळी तुम्ही विकत घेतली तर 2 वर्षानंतर तुमच्याकडे स्वतः त्या शेळीचे 8 पिले आणि त्याच्यापासून निर्माण झालेल्या ज्या काही शेळ्या आहेत त्यांचे 4-4 पिले, असे 2 वर्षानंतर तुमच्याकडे जवळपास 9-6-13-9-6-15 शेळ्या 2 वर्षात तयार होतात. आणि ही जी वाढ आहे ही एकाची 2, 2ची 3, 3ची 4 नसून एकाची 2, 2ची 4, 4ची 8, 8ची 16 या पट्टीमध्ये शेळी व्यवसायामध्ये फार मोठ्या प्रकारात आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. आणि शेळीला सांभाळण्याचा जर खर्च विचारात घेतला तर शेळीसाठी वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला गवत तयार करण्याची आवश्यकता नाही, किंवा कुठलं शेळी हा आपल्या परिसरात मिळणारा कोणताही झाडपाला, म्हणजे अक्षरशः अगदी जे बाबूळ नावाची काटेरी वनस्पती आहे जिचा कोणताच उपयोग नसतो, परंतु ती वनस्पती सुद्धा शेळीला चारा म्हणून किंवा तिचं खाद्य म्हणून ती वापरते. त्यामुळे शेळीला पालन पोषणासाठी वेगळा असा कुठलाच खर्च येत नाही. फक्त शेळीचं एक वैशिष्ट्य आहे की शेळीला जी राहण्याची जागा आहे ती मात्र आपल्याला कोरडी आणि स्वच्छ जर देता आली तर पावसाळ्यामध्ये शेळीला कुठलाही आजार होत नाही. आणि शेळीचे दूध, शेळी किती दूध देते आणि शेळीच्या दुधाचे फायदे कसं? हा, अगदी बरोबर सर. शेळीचा जर विचार केला तुम्ही तर अनेक औषधी वनस्पती आपल्या परिसरामध्ये असतात, ज्या आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतात किंवा ज्याचा आपण डायरेक्ट ज्या इंटेक करू शकत नाही. परंतु शेळी हा सगळ्या औषधी वनस्पती खात असते. सर्व वनस्पती आपल्या परिसरातल्या खाते आणि पचवते. आणि ज्यावेळेस या वनस्पती पचवल्या जातात त्यावेळेस या वनस्पतीचं जे काही कंटेंट आहे ते तिच्या दुधामध्ये उतरतो. आणि शेळीच्या दुधाचा जर विचार केला तर गाय आणि म्हशीला जसं आपण 1 ते 2 वेळेसच दूध काढतो तसं शेळीचं नाही. शेळीचं दूध तुम्हाला लागेल तेव्हा थोडं दूध तुम्ही काढू शकता. सामान्यतः एक शेळी दिवसभरामध्ये लिटरभर दूध देते. तर हे दूध आयुर्वेदिक दृष्ट्या इतकं उत्कृष्ट आहे. जर तुम्हाला ऊन लागलेलं असेल किंवा पोटाचे काही आजार झालेले असतील तर पचनासाठी अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय औषधी असं दूध आहे. त्याचबरोबर करडूसारख्या ज्या गोरखूसारख्या वनस्पती, ज्याला आपण लांडगा म्हणून ओळखतो, ही वनस्पती किडनी स्टोन या आजारावर खूप उपयुक्त आहे. आणि ही वनस्पती शेळी फार आवडीने खाते. त्यामुळे या वनस्पतीचा अर्क तिच्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे किडनी स्टोन सारख्या आजारामध्ये सुद्धा या दुधाचा वापर आयुर्वेदामध्ये केलेला आहे.